देशामध्ये 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास आमचा विधेयकाला पाठिंबा. मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची मोठी माहिती. अमित शहांसोबत सर्वपक्षीय बैठकीत असा प्रस्ताव आणण्याच्या चर्चेमध्ये पवारांची एनसीपी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि डीएमके यांनी होकार दिल्याची सुळेंची माहिती. आम्ही डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार हे चुकीचं आहे. अधिवेशनामध्ये विधेयक आणल्यानंतर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. यावेळी संजय राऊत यांचं हे स्पष्टीकरण. तर सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेऊन बोलतील अशी देखील संजय राऊत यांची माहिती. पवारांचे राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची वर्षा निवासस्थानी बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नेत्यांची जवळपास 2 तास चर्चा. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांमुळे जयंत पाटील आणि फडणवीसांच्या भेटीला महत्त्व. पवारांच्या एनसीपीच्या एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात असून काही घडल्यास अर्थ खातं जयंत पाटील यांना मिळण्याची चर्चा आहे. पण दोन्ही राष्ट्रवादी अर्थमंत्री पदासाठी हालचाली सुरू आहेत. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी खलबतं. तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भेटीचा तपशील अद्यापही गुलदस्त्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत नियोजित भेट होती. जयंत पाटलांची माहिती. ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेप्रकरणी फडणवीसांची भेट. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही. जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण. आम्ही सगळे खासदार आमदार शरद पवारांशी एकनिष्ठ आहोत. दादांच्या निधनानंतर विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती जयंत पाटील यांचं भाष्य. दिल्लीमध्ये काल उपमुख्यमंत्री शिंदे आणि अमित शहांची स्वतंत्र बैठक. खासदारांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीतून पत्रकार परिषद घेणार. अमित शहा बंडखोर खासदारांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी TV9 मराठीवर. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, तुम्ही निश्चिंत रहा. अमित शहांचा खासदारांना शब्द. सूत्रांची माहिती. मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीत घेऊ. शहांचं एकनाथ शिंदेंसमोर बंडखोर खासदारांना आश्वासन. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे गृहमंत्र्यांकडे चोरीचा माल घेऊन जातात. अमित शहांसोबत फुटीर खासदारांच्या भेटीवरून संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. ज्यांच्या डीएनएमध्ये चोरी हा एकच विषय असेल तर त्यांच्याविषयी काय बोलणार. राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल.